Together we achieve victory over heart failure. नमस्कार, मी डॉक्टर योगेश पाटील, हृदयरोग तज्ञ, हृदय हार्ट क्लिनिक, देवपूर, धुळे इथून. आज आपण हार्ट फेल्युअर म्हणजेच अपयशी हृदयाचे बद्दल जाणून घेऊया. हार्ट फेल्युअर म्हणजे सामान्यपणे हृदयाची क्षमता जी कमी झाल्या कारणास्तव हृदय मंद गतीने काम करत असल्याने शरीरातून रक्त मंद गतीने फिरते. त्यामुळे हृदयावरील दाब वाढतो आणि यामुळे हृदय सामान्यपणे शरीराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लागणारा ऑक्सिजन व पोषक द्रव्ये पंप करू शकत नाही. हार्ट फेल्युअरमुळे बेसिकली तुमच्या हृदयावर विविध परिणाम झाल्या कारणास्तव विविध लक्षणे जाणवून येतात. हार्ट फेल्युअर बेसिकली हा स्वतःचा एक आजार नसून ती वेगवेगळी लक्षणे जे वेगवेगळ्या विकारांमुळे होऊ शकते, ज्याच्यामध्ये शरीरामध्ये पाणी साचल्यामुळे विविध अवयवांवर परिणाम होत असतो. जसं फुफ्फुसामध्ये द्रव्य जमा झाल्यामुळे श्वासोश्वासाची संवेदना, श्वासोश्वासाची अस्वस्थता, कोरडा व खोकला, छातीत घरघर होणे इत्यादी. मूत्रपिंडामध्ये सूज आल्या कारणामुळे त्यामुळे शरीरात द्रव्य व पाणी टिकून राहते. परिणामी शरीरातील पाय, घोटे, पोटाला सूज येणे सुरू होते आणि त्यामुळे वजन वाढते. सबसिक्वेंटली त्यामुळे लघवीची गरज वाढणे, पोट फुगणे, भूक मंदावणे किंवा भूक न लागणे आणि वारंवार मळमळ होणे इत्यादी लक्षणे सुद्धा जाणवून येतात. स्नायूंना रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे चक्कर येणे, वारंवार थकवा, अशक्तपणा इत्यादी लक्षणं जाणवून येतात. मेंदूला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे चक्कर येणे, गोंधळलेली स्थिती येणे इत्यादी लक्षणं जाणवून येतात. हृदयाचे ठोके अनियमित वगैरे होत असतात. हार्ट फेल्युअर बेसिकली याच्यामध्ये हृदयाची पंपिंग कमी झालेली असते आणि सर्वात महत्वाचा फरक म्हणजे हृदयविकाराचा झटका जो असतो त्याच्यामध्ये तुमच्या हृदयाचं काम पूर्णपणे थांबण्याची शक्यता असते. ही गोष्ट हार्ट फेल्युअर मध्ये अगदी निराळी आहे आणि या अगदी उलट आहे. तर याची कारणं काय? हार्ट फेल्युअरची विविध कारणे असतात. प्रामुख्याने जे आहेत ते हार्ट अटॅक, हृदयविकाराचा झटका, कार्डिओमायोपॅथी, विविध आजार ज्यामुळे हृदयावर ताण येतात. यातील सर्वात कॉमन म्हणजे रक्तवाहिन्यांचे आजार, ज्याच्यामुळे धमन्यांवर परिणाम होतो आणि हृदयाला पुरवल्या जाणाऱ्या रक्त व ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं आणि परिणामी हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा कमी होतो. हृदयविकाराचा झटकाही अगदी त्याच प्रमाणात त्याच पद्धतीने कार्यरत असतो, ज्याच्यामध्ये हृदयविकाराचा झटका आल्यामुळे करोनरी आर्टरी पूर्णपणे ब्लॉक होते आणि हृदयाच्या स्नायूंचा पुरवठा थांबतो आणि त्यामुळे हृदयाचे स्नायूंचं काम खूप कमी होत असतं. कार्डिओमायोपॅथी म्हणजे हृदयाच्या स्नायूंचे अंतर्गत विकार, ज्याच्यामध्ये संसर्ग, अल्कोहोल किंवा मादक पदार्थांचे सेवन, स्मोकिंग इत्यादी कारणामुळे हृदयाच्या स्नायूंना नुकसान होते. ज्या विविध कारणांमुळे हृदयाचे काम कमी जास्त होत असते त्यामध्ये उच्च रक्तदाब, डायबिटीस, मधुमेह व हृदयातील दोष, झडपांचे पूर्ववत आजार किंवा दिवसेंदिवस वाढलेले झडपांचे आजार, थायरॉइडचे आजार, किडनीचे आजार, हृदयातील जन्मजात दोष इत्यादी कारणांमुळे हार्ट फेल्युअर होण्याची शक्यता खूप वाढत असते. यातील हार्ट फेल्युअरचे उपचार आपण आता जाणून घेऊया. हार्ट फेल्युअर उपचारामध्ये पहिली पायरी म्हणजे त्यातील मूळ कारण शोधून त्याची रेक्टिफिकेशन करून ट्रीटमेंट करणे आवश्यक असते. यामध्ये सामान्य आरोग्य उपायांमध्ये पुरेशी विश्रांती घेणे, औषधं, वेदनाशामक औषधं तसेच मीठ व पाण्याचे सेवन कमी करणे असेल. प्रामुख्याने ज्याच्यामध्ये लघवीचे प्रमाण वाढू शकतील अशी औषधं, ज्यातील ओव्हरलोड कमी करते, हृदयावरील ताण कमी करणारी औषधे इत्यादी दिली जातात. त्यानंतर हृदयामध्ये जी स्नायू आहे त्यांची कार्यक्षमता जी वाढते व मजबूत करू शकतात, हृदयाचे स्नायू मजबूत करू शकतात अशी औषधं आपण देतो. हृदयातील प्रतिकूल बदल सुधारू शकू किंवा रोखू शकू अशी औषधे दिली जातात आणि यामुळे जी रक्तपुरवठा सुरळीत होण्याची जी क्षमता आहे ती वाढण्याने हॉस्पिटलायझेशन किंवा वारंवार ऍडमिट करण्याची गरज कमी होत असते. यासोबत रक्त गोठण्यास प्रतिबंध करू शकतील अशी औषधेही आपण देत असतो. याच्या व्यतिरिक्त जी सामान्यपणे आढळली जाणारी आजार, जी उच्च रक्तदाब, मधुमेह ह्या गोष्टी पण आटोक्यात आणल्या गेल्या पाहिजे. याच्यामध्ये आपण औषधांच्या व्यतिरिक्त अजून काही उपचार करू शकत असतो. त्यामध्ये
अँजिओप्लास्टी, बायपास आणि झालेला इन्फेक्शन कमी करणे, झडपांचे आजार व्यवस्थित करणे, हृदयाच्या आजार कमी करण्यासाठी जी कमकुवत झालेली हृदय त्यांच्यामध्ये पेसमेकर तथा आयसीडी नावाची उपकरण बसवणे इत्यादी विविध उपायांनी आपण हार्ट फेल्युअरची ट्रीटमेंट करू शकतो. यामध्ये नियमित घेतल्या जाणाऱ्या काळजी ज्या आहेत, ज्याच्यामध्ये मिठाचं सेवन कमी करणे, भारी भरकम व्यायाम टाळणे इत्यादी, औषधांचे सेवन नियमित प्रमाणात करणे, दिलेल्या औषधांचे प्रमाण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच कमी जास्त करणे, वारंवार दिलेल्या प्रमाणात वारंवार डॉक्टरांना दाखवून दिलेल्या रक्ताच्या तपासण्या करून जेणेकरून किडनीवरील ताण तणाव जो आहे तो व्यवस्थित आपल्याला कळू शकतो. या व्यतिरिक्त ज्या बाकीच्या प्रोसिजर्स आपल्याला इंडिकेटेड असतात, जसे हार्ट अटॅक नंतर अँजिओप्लास्टी, कमकुवत झालेल्या हृदयामध्ये पेसमेकर किंवा आयसीडी अशा साधनांमुळे हे हार्ट फेल्युअरची लक्षणे कमी केली जाऊ शकतात. यावर हार्ट फेल्युअर न व्हावे म्हणून आपण प्रामुख्याने काही गोष्टी करू शकतो, ज्याच्यामध्ये स्मोकिंग, अल्कोहोलचे बंद करणे, नियमित व्यायाम घेणे, पुरेसा आहार, पुरेशी विश्रांती घेणे, बाकीचे जे मूळ आजार असतील जसे मधुमेह, थायरॉइड, ब्लड प्रेशर या व्यतिरिक्त असणारे आजार जे कायम कंट्रोलमध्ये ठेवल्याने हार्ट फेल्युअरची लक्षणे व तत्सम आजार बळकावण्याचे प्रमाण फार प्रमाणात कमी होत असते. थँक्यू.